छत्रपती संभाजीनगर। सीए इंडिया श्याम सोनवणे अँड असोसिएट्स चार्टर्ड अकाउंट्स या नव्या कार्यालयाचे उद्घाटन 17 मे रोजी प्रोझोन मॉलजवळील गोल्डन सिटी येथे राज्याचे पालकमंत्री संजय सिरसाट यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। या कार्यक्रमाला उद्योजक, व्यापारी, शेतकरी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री संजय सिरसाट यांनी बोलताना सांगितले की चार्टर्ड अकाउंट हे आर्थिक व्यवस्थेतील महत्त्वाचे घटक आहेत। नागरिक, शेतकरी आणि उद्योजकांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होणार नाही याची दक्षता घेत पारदर्शक सेवा द्यावी। प्रामाणिकपणे काम केल्यास समाजात वेगळी ओळख निर्माण होते। ग्रामीण भागातील युवकांना देखील आर्थिक नियोजन, कर प्रणाली आणि शासकीय योजनांची माहिती मिळणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले। कार्यालयाचे संस्थापक सीए श्याम सोनवणे यांनी सांगितले की शासनाच्या विविध योजना, कर सल्ला, जीएसटी, आयकर, लेखापरीक्षण, बॅलन्स शीट, व्यवसाय नोंदणी, कंपनी रजिस्ट्रेशन तसेच शेती आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित आर्थिक मार्गदर्शन देण्यावर आमचा भर राहणार आहे। ग्रामीण भागातील शेतकरी व उद्योजकांना योग्य माहिती आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देणे हे माझे ध्येय आहे। ते पुढे म्हणाले की मी स्वतः ग्रामीण पार्श्वभूमीतून आलो असून शेतकरी आणि लघु उद्योजकांच्या अडचणी जवळून पाहिल्या आहेत। त्यामुळे त्यांच्या आर्थिक व्यवहारात सुलभता आणि विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल। चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे काय? चार्टर्ड अकाउंट सीए हा आर्थिक आणि कर सल्लागार क्षेत्रातील तज्ज्ञ असतो। व्यवसायाचे हिशोब, कर भरणा, ऑडिट, कंपनी नोंदणी, आर्थिक नियोजन, बँक कर्ज, कागदपत्रे, जीएसटी रिटर्न, आयकर रिटर्न यासारखी महत्त्वाची कामे सीए मार्फत केली जातात। काय सांगाल, आपल्या कार्यालयाचे उद्घाटन झालेलं आहे, कोणाच्या हस्ते उद्घाटन झालं आणि काय? मी सीए श्याम सोनवणे, आज माझ्या ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे। माननीय श्री संजय सिरसाट साहेब, पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। काय सांगाल, आज सीएच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं, तुमच्या वतीने त्यांना काय शुभेच्छा देणार? माझ्या वतीने ह्या शुभेच्छा असणार आहे की त्यांनी त्यांच्या आतापर्यंतचा जो अनुभव वापरला आहे याच्यामध्ये जे विविध योजनांसाठी त्यांनी सरकारी योजनांचा जे लाभ खूप साऱ्या यांना करून दिला आहे, तोच ग्रामीण भागातील जे ग्राहक ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचले नाही त्यांनाही विविध योजना जसे अण्णासाहेब संजीवनी, पोखरा आहे, शेतीविषयक योजना आहेत, खूप सारे नवीन उद्योजक, DMIC साठीच्या योजना आहेत, त्यांचे जे ग्राहक आहेत त्यांना माहिती देणे, व्यवस्थित त्यांना उद्युक्त करणे आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रमोट करणे ही मी त्यांना सदिच्छा देतो, जेणेकरून छत्रपती संभाजीनगर आणि आमचे ग्रामीण भागातील जालना इकडे जे लोक आहेत यांनाही त्या योजनेचा फायदा होईल। जसं माननीय समाज कल्याण मंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब आत्ता भेट देण्यासाठी आले होते, त्यांनी सांगितलं की आपल्या ज्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही यातील माहिती द्यावी, विविध जे DC अंतर्गत उद्युक्त योजना येतात त्यांची माहिती हे व्हावी, यासाठी साहेबांनी देखील सदिच्छा दिल्या आहेत आणि माझ्यातर्फे देखील त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी। धन्यवाद।